नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी पिटी नाचे टाड़ी
Thank you.
सर्व नामधारकांना आज माझा मनापासून नमस्कार. नामधारकांनो, साधकांनो, भक्तजनांनो, गडी गोपाळांनो, आबालवृद्धांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेलं रूपक सर्वांना माझ्या माग म्हणावयाचं आहे. नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, नाचे टाळी पिटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी, माझे सखे ते सज्जना, सखे ते सज्जना, भाविक हरिजना, न धरिती लाज, धरिती जना सवी काज. माझा आवाज थोडा कमी करा. नाही जना सवीला, माझे सखी ते सज्जना, माझे सखी ते सज्जना, भाविक हरिजना, का म्हणे
दाटे कंठ जड नेत्री लोटे माझे सखे ते सज्जना माझे सखे ते सज्जना भाविक हरिजन पांडुरंगा गौरव प्रथम नाम प्रथम नमन दुसरे चरण संतांची करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रहाला दलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावा कराय देव आले भागाते करी तू तुझे नाम उच्चारे तू दृढ माझे मन आता राखावे बांधून तुका म्हणे वाटे नको फोटो देऊ फाटी विठाला बोलता बोलता 26 वर्ष निघून गेले. 27व्या वर्षामध्ये आपण पदार्पित झालो. मित्र दोस्तो हरिजनांनो, तेव्हा मिरवणे नाही, मोठेपणा नाही, मानपान नाही, जे जे आपणाशी ठावे येते इतरांशी सांगावे, पावलट करून सोडावे सगळ्या जना. करू या कीर्तनाला सुरुवात. घेतलेलं रूपक जे आहे ते तुकोबरायांचे. कृतयुगी प्रल्हाद, त्रेतायुगी अंगद, द्वापारी उद्धव, कलियुगा माझी नामदेव. उर्वरित राहिलेलं धर्माचं कार्य पुढे रेटून नेण्यासाठी जगद्गुरु तुका अवतार कोटीतले युग पुरुष जगद्गुरु संत तुकोबराय, ज्यांना या विश्वामध्ये जगद्गुरु अशी उंच कोटीची पदवी प्राप्त झाली.
आणि असे जगद्गुरु संत तुकोबाराय आजच्या या रूपाकर जीवनामध्ये आलेला साक्षात्कार तुमच्या आपल्या पुढं आंग चुकारपणा न करता दुजाभाव न करता पंक्ती घेत न करता सगळ्यांना सुटसुटीतपणानं सांगण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठला ऐकण्याजोगी या जगाच्या पाठीवर एकच योगी आहे. ऐकण्याजोगी जगाच्या पाठीवर एकच योगी आहे, ती म्हणजे मनुष्य योग. दावणीला भरलेली जनावर पण ऐकू शकतात. कर्ण पण त्यांना देखील ऐकण्यासाठीच विश्वनाथानं दिलेले आहेत. आपणाला देखील ऐकण्यासाठीच दिलेले आहेत नव का? माणसांना सांगितल्यानंतर माणसं ऐकतात. माणसांना सांगितल्यानंतर माणसं ऐकू शकतात, माणसं ऐकतात. जनावरांना सांगून देखील जनावर फक्त ऐकतात, ऐकत नाही. नरदेव निधान लागले हात, नरदेव निधान लागले हाती. उत्तम ऐका, जनावरांना जर काठीनं मारलंय, जनावर कधी फौजदारी करते काय आपल्याला? नाही ना करत. जनावरांना जर एखाद्या काठीनं बदबद मारलं, त्याने कधी फौजदारी केली? आणि जरी केली असेल, काय सांगत तो तिथं? जनावर काय सांगत तिथं? आणि माणसावर जर डोळे वटारले तर तुझ्या काय बापाचं खाऊ घालतोस? वैर काय डोळे वटारतोस? मनुष्य जन्म मोल है अमोल, फिर से नहीं मिलेगा. इंदुमती ताई जाधव बोलत होत्या परवाच्याला. नाक टिडक ताई आमच्या हाताला सोडून निघून गेली, परत दिसली? दिसणार नाही ना. बिभीषण दादांचे बंधू आता दिसतात? दिसतील? एखाद्याकडे असं शिफारस पत्र आहे, मैं तो नहीं मर सकता. मी माझं बोलतो, मरणार नाही. कवा मरणार? कोणत्या तारखेला मर? कोणत्या तिथीला मर? किती दिवसानं मर? कोणत्या वाराला मर? सकाळी मरणार का, सायंकाळी मरणार का, मध्यस्थी मरणार, रात्री मरण का, दुपारी, दिवसा मरण? नाही काळ साता आपण हाती.
राज्यासकट 10 लाख लोक आज पांडुरंगाच्या पंढरीला आले. त्रिगुण असार निर्गुण हे सार किती माणसं देशमध्ये आहेत. त्रिगुण असार निर्गुण हे कासार. माणसं पाठमोरे आहेत तर सन्मुख आहे. कीर्तनकारा सगट. मी कोणाची निंदा करत नाही, मला आवडत देखील नाही, वस्तुस्थिती मला मांडायची आहे. त्रिगुण असार हा जो इतिहास आहे हा ज्ञानोबा माऊलीचा इतिहास आहे. गल्ली पोळातल्या थापा मारणाऱ्या वाचू नाहीये. आम्ही तुकड्यावर लागलेली माणसं. आम्हाशी ज्ञानोबारायाच्या अद्वैताच्या तत्वज्ञानाशी काही घेणं नाही. जनता जनार्दन उद्या नरकाला गेलं काय, आता पानिपत झालं काय, आम्हाला आमचा इथंभर खडका भरण्यासाठी आम्ही सोन समाजा पुढे आणले. ज्ञानोबारायांचा इतिहास या आमच्या नजरेमध्ये मर्दानी झाशीचा इतिहास येतो. छत्रपती महाराजांचा इतिहास येतो. संभाराजांचा इतिहास नजरेत येतो. महाराणा प्रतापांचा इतिहास नजरेत येतो. ज्ञानोबारायांचा इतिहास येत नाही. किती लोकांच्या नजरेत इतिहास येतो. 10 लाख लोक माझ्या सगट पंढरपुराला. ज्ञानोबारायांचा इतिहास ध्यानात बसतो. आम्ही भुवा लोकांच्या नादी लागलो, भुलभुलैया करणाऱ्यांच्या नादी लागलो. स्वरूपाची जाणीव करून देणारे जे भोळे भाविक आहेत तिकडं आमची पाठ आहे. ज्ञानोबारायांचा इतिहास डोक्यात येतो. ज्ञानदेव माने काय म्हणे, गणगोड्या उघड. ज्ञानदेव माने निवृत्ती आईची स्तुती करी निंदा करता असा अर्थ लावायचा नाही. आईची स्तुती करीत असताना मी पिताश्रींची निंदा करतो असा अर्थ लावायचा. ज्ञानदेव माळे निवृत्ती निर्गुण कोर्टापर्यंत जरी गेला काय न्याय लागतंय ते मी बघून घेणार आहे. मी वाट बघून आहे. मी वडिलांची टिंगल करतो काय, मी आतंकवादी आहे का नाही? टोकस ठिकाणावर आहे का? टोकस ठिकाणावर आहे ना? कीर्तनकार महाराजाच्या डोक्यात बसून आहे काय? ज्ञानोबारायांचा इतिहास नजरेत येतो नाही, सत्कर्माच्या गप्पा नजरेत येतात. ज्ञानोबारायांचा इतिहास नजरेत येत नाही. अजून इतिहास सांगू? कुठे नाही तर कोण तुम्ही कांदे विकून आला किंवा तुम्ही ऊस विकून आले मार्केटला, कोणाचा ट्रॅक्टर आहे? माझा.
मार्केटला ऊस विकला, कांदे विकले, गहू विकले, 50,000 रुपये भेटले. सायंकाळी 5 वाजता गाडीत बसला, रात्री 8 वाजता ढवळच्या फाट्यावर उतरलाय. 25,000 या हातामध्ये, 25,000 या हातामध्ये. 2-5 किलोमीटर गाव खालच्या दिशेला आहे. रस्ता अडचणीचा आहे. रात्रीचे 8 वाजले. 25,000 या हातामध्ये, 25,000 या हातामध्ये. पाहुणे बघा, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. बघा पाहुणे, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. बघा पाहुणे, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. तुम्हाला एक जिवंत घरी जाऊ देतील का भुकसून मारतील? डोकं नाही चालत का रे? कुठून आलाय पंथ? अंगातच येतय, बारामतीत कळताय आमचा वारकरी पंथ. हा कोणता पंथ रे? तिला डोक्याचा हा कोणता पंथ रे? तुम्ही जर सांगितलं माझ्याकडे 50,000 रुपये आहेत, तुम्हाला घरी जाऊ देतील का सोयीकर? हा मुस्कटील पण चढवतील, ऐकत जर नसेल मर्डर पण करतील. असं चालतंय काय? असून नको सांगावं लागतं, असून नको सांगावं लागतं. पैसे संपले होते, बँक बंद झाली, परवा या असं सांगितलं. विठाला घरी गेल्यानंतर पैसे बायकोला समोर बसून गोट्यावर मोजता, लांब पाय करून का घरात मोजताय? मला सांगायला लावता काय तुम्ही? कोणी नवीन आलेला असेल या मेळाव्याच्या निमित्तानं जरा ऐका. सोयऱ्या डायऱ्यातलं कोणी नवीन आलेलं असेल जरा ऐका, आणि ज्यांना ऐकलेलं आहे जरा नीचेवर या, जरा नीचेवर या. सोन्यासारखा मारते. माझं जर काही चुकीचं बोललं गेलं जात असेल या 2 तासामध्ये तर कीर्तन उरकल्यानंतर माझ्या जवळ या. मी चुकलेली जी गोष्ट आहे त्याची दुरुस्ती करीन मी, आणि मी चुकलो म्हणून मी माफी मागीन. हजारो लोकांमध्ये बोलतो मी माफी मागीन. माझा शब्द सुटून गेलाय, मला माफ करा. जरा कंसाच्या जातीनं ऐका. 50,000 रुपये तुम्ही घरी आणले, गोट्यावर लांब पाय करून मोजता का घरात मोजता? होय रे, ही कशी अक्कल आहे आम्हाला? आणि इथं उघडा म्हणलं जाणं असं का? बिना आबरूचा महाराजाने तो महाराजाला ही गोष्ट करू नये काय? गोट्यावर पैसे मोजतात, सडू नयेत म्हणून कांदे शिंक्यामध्ये ओसरीत टांगून देत आहे. पैशाची बंडल टांगता काय? मला बोलायला होता काय तुम्ही? कांदे सडू नये म्हणून ओसरीमध्ये हवा लागन, वारं लागन, शिंक्यामध्ये कांदे ठेवला. पैशाची बंडल ठेवा ना, का ना ठेवत? ज्ञानदेव म्हणे मी चाडे, तुम्ही ऐकून नाही? अरे फावड्यानं पैसे ओढले जातात, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, त्याच्यावर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघून नाही? व लोक सौदा करतात. एवढ्यानं आम्हाला भागत नाही, मी येऊ शकत नाही. एवढा असेल तर बोला, उद्या येतो परवाच्याला. तुम्ही बघून नाही? ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, त्याच्यावर फावड्यानं पैसे ओढतात. आमच्या काय बाबाचं जात नाही, भले काय खिशात द्यायचं नाही, पण समजायला नको. काय सांगतो वारकरी संप्रदाय? ज्ञानदेव म्हणे मी चाळे, सद्गुरूंनी केले कोडे. शब्द ऐकून नाही? घर तुमचं आहे, बायको तुमची आहे, लेक तुमची आहे, सून तुमची आहे, नात तुमची आहे, कुटुंब तुमचं आहे, मुलगा तुमचा आहे, सगळं कुटुंब तुमचं आहे. सकाळी स्नानगृहामध्ये स्नान करतात, कमरेला पंचा लावून काय येतात रे? मला बोलायला होता काय तुम्ही? कमरेला पंचा लावून काय येतात? नागडं यायला काय रोग येतो का? काय येत नाही नागडं? अरे हे 3.5 हाताचा सडलेला डबडं झाकण्यासाठी एवढी भारदस्त योजना आहे माझ्या हिंदुस्थान मध्ये. संतांचा संप्रदाय कसा असेल तेथील प्रमाण
तेथील प्रमाण कुठलं प्रमाण? हे एक लासपूर काय गाव आहे, इथलं प्रमाण काय? तेथील प्रमाण महादेव बाबांना पारबरीला शिर सिंधूच्या परिसरी आणि तिथं काय मन ओम नमो भगवते वासुदेवाय. सिद्धेवाडीच्या स्टँडवर सांगायला काय रोग येत होता काय महादेव बाबा? माननदीच्या तीरावर का नाही सांगितलं इथं? मग का नाही सांगितलं काय? ओम नमो भगवते वासुदेवाय तर सांगायचं होतं, मग इथे सिद्धेवाडीच्या फाट्यावर का नाही सांगितलं? मग ओम नमो शिवाय सांगायचं होतं, मग इथं का नाही सांगितलं? मग डोकं नाही चालत का मला टटर करायला लावताय? कुठून आलाय पंत? तू पुढे ये, तुला दाखवतो मी. तेथील प्रमाण नेनवे वेदासी. करायचं असेल तर करा, नाही तर नका बी करू. आमचा आग्रह नाही, हे तर 24 कॅरेटचं सोनं आहे. माझ्या श्रीपाद महाराजांचं हे बाजारातला भाजीपाला नाहीये सडका, हे 24 कॅरेटचं सोनं आहे. जमत असेल तर बघा, आणि जमत नसेल तर तिकडच काळा करा, इकडे येऊच नका. तुमच्या वाचून काही आडून बसलंय असं नाही. तेथील प्रमाणाने नवे प्रमाण निवड ऐकण्यावारी घेऊ नका. खाजवासना कुठं तरी एखाद्याला विचारा, फुकट नका विचारू. 10-20 रुपये व्याजानं घ्या आणि त्याचा खिसा भरा. मला काही माझ्या बापाचं द्यायचं नाही. प्रमाण निवड ऐकायची नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदासी, आणि ते या जीव जंतूशी केवीकडे. असू दे महाराज, काय पेटवायचं का मला? ते या जीव जंतूशी केवीकडे नाव ठेवतात, ते भाऊ दादा म्हणता काय? तुमच्या आईच्या वस्त्रामध्ये जर कोणा हात घातला की तुम्ही भाऊ दादा म्हणता का? सावकार होऊन द्या पावडर असं म्हणता काय रे तुम्ही? इजड्या आपल्या मायमाऊलीच्या वस्त्रामध्ये जर कोणा हात घातला तुम्ही असं म्हणता काय? पावले सावकार होऊन द्या. काही करू नका, काळजी नका करू, माझं अनुमोदन आहे. जड्या तुम्ही सहन करता काय? सहन करताय एवढं तरी म्हणताय ना. तुम्हाला पण कोणीतरी माझ्या आईसारखी आई बहीण आहे त्या सोडून एवढं कधी बोलता का नाही? बोलावं का नाही? शब्द कळत नाही. 7-5-3 नावाचा अभंग आहे ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये. आजच्या तुझं मन उन्मन होईल. फुटले काय डोळे? शब्द कळत नाही. गचांड धरणार कोणी नाही म्हणून सगळी मनमानी. गचांड धरणार कोणी नाही, सगळी मनमानी. आणि याची सगळे रोगच झाले. सगळं सारखंच असते. तू पण तिकडं काळ कर, इकडे येऊन नको. अजबाजपणे माझ्या बापानं का नाही का एकर जमीन करून दिली माझ्या नावानं. कोण नको म्हणतोय रे? मग कोण नको म्हणतोय? माझ्या बापानं कडे 10 एकर जमीन करून दिली माझ्या नावानं.
माझ्या नावावर. माझ्या खडका नाही 10 एकर जमीन आहे. माझ्या खडका नाही 10 एकर जमीन आहे. माणसाची तेर केली माणूस पण उठल एवढं चांगलं वावर. माझ्या खडका नाही 10 एकर जमीन आहे. काडी भोर जमीन आहे. माझ्या बापानं का नाही माझ्यासाठी 10 एकर जमीन करून दिली. आता कवा बंद करशील तू? कवा बंद करशील आता? आनंद वाजाडा बरडी कृष्णानं तसं केलं, ज्ञानोबानं असं केलं, तुकोबानं तसं केलं. तू काय करतो रे? म्हणलं बापाची लय श्रीमंती होती, माझ्याकडे आता गरिबी आली, मग काय धंदा करतोस रे? जुना पुराणा भंगा जाणाला फाशी घेऊन मारायला काय रोग येतो रे? काड्या तोंडाचा. आणि म्हणलं मी महाराज आहे असं का? बापाची लय श्रीमंती आणि तू काय करतोस रे? जुना पुराणा भंगा शब्द कळतात. माझ्या बापानं का नाही 10 एकर जमीन करून दिली. गबरा पानकाळा निघून गेला, हिवाळा लागला. माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. ज्ञानोबा असं म्हणे, तुकोबा तसं बरे. हिवाळाही निघून गेला तरी फुगणं चालूच आहे. असं केलं म्हणजे असं होईल, तसं केलं म्हणजे तसं होईल, असं नाही केलं का असंच होईल. तुझं बघ समाजाला गाठलं रे, समाजाला गाठलं ना. महाराष्ट्राचं भाग्य चांगलं 1920 सालामध्ये आणि त्या देवळा तालुक्यामध्ये एक महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा युग पुरुष अवताराला आला. पवित्र होती गाव आहे सर्व नाव ठाव श्रीपाद बाबूजी एखादा मला दाखवा तुम्ही. मी श्रीपादांची महाराजांची माळ काढली, मी त्याची माळ घालीन. नाही घातला मग बोला. मी त्याची माळ घालीन. मी मला दाखवा एखादा, दाखवा. अरे मला दाखवा एखादा संतांचा मार्ग सांगणारा. मी त्याची माळ घालीन. हजारो लोकांमध्ये दररोज बोलतो मी. चौमेतीचा नसाई शास्त्री कारण अभंग माहिती आहे ना? दुसरी ओट डोक्यामध्ये बसते का? कुठून आला पंथर? दुसरी ओट ध्यानात बसते. दुधामध्ये जसं तूप आहे तसा प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये कृष्ण आहे.
येते. आमच्या देवड्याला सटाण्यापाशी देवडा आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये. आमच्या देवडाला काळा मारुतीचं मंदिर आहे, त्याच्या पाठीमाग 1 एकरभर जमीन आहे. बाबीला पोरं लावायची अक्कल आली, इकडं कशी अक्कल गाण पडली. बरं म्हणजे असं का पहिले बायको देव नाही पावला तर रे, आणि दुसरी नाही पावला तर, आणि तिसरी नाही पावला तर भावाचा पोरी दत्तक घेतात, पुचकल्यानंतर माझं नाव चालावं. ही कशी अक्कल आहे हा? ही कशी अक्कल आहे रे भाऊ? बाबीला पोरं नाही लावित काही माणसं, एवढाली पोरं लावतात. खाली बाबड असते ना बाबड. आमच्या देवळ्याला जाऊन बघा, खाली बाबड आहे आणि वरती एवढाले आंबे येतात. हा? बाबीला पोरं लावायची अक्कल नाही, तुटलेल्या नाडं चोळायची अक्कल. आणि म्हणला मी महाराज काय पेटवायचं काय महाराजपणाला? कुठे गेली अक्कल? तिने गर्भात वचन गोकुळामध्ये जो भाव प्रगट झाला, गोकुळामध्ये जो भाव प्रगट झाला काही 1000 वर्षापूर्वी, तुम्ही ऐकून नाही काल्याच्या कीर्तनामध्ये ते प्रसंग तुम्ही ऐकत नाही? अरे कान कष्ट भरले, ओव्हरफ्लो झाले. गोकुळामध्ये भाव प्रगट नाही झाला काही 1000 वर्षापूर्वी, तो भाव आजही प्रगट होतो. कोणी एका भुजारी नारी बघा मंगळवेढ्याला जायचं, मंगळवेढ्याला. मग या दिशेनं या रस्त्यानं दक्षिणेला जावं लागलं. आज ना उद्या, उद्या ना परवा, वर्षानं 2 वर्षानं 4 वर्षानं 8 वर्षानं पुचकायच्या वेळेला मंगळवेढा सापडणार ना का नाही सापडणार? रस्ता बरोबर आहे ना? रस्ता बरोबर आहे का नाही? सापडणार ना आज ना उद्या. काय काठी करताय? एक शब्द बोलू का? या जन्मामध्ये नाही सापडला, पुढच्या जन्मामध्ये ती सापडेल, मला गॅरंटी आहे. सरशी उडी बरोबर आहे, पण माझं वैयक्तिक असं मत आहे, या जन्मामध्ये नाही मंगळवेढा सापडलं, पुढच्या जन्मामध्ये नक्की सापडल. तिळे तिळे पुण्य साठापुढे, या जन्मामध्ये काही, पुढच्या जन्मामध्ये काही, पुढच्या जन्मामध्ये काय, नक्की न्याय लागल म्हणजे लागल. रस्ता बरोबर आहे, रस्ता बरोबर आहे. कंठ हरे ना, मुह हरे ना, शिवा हरे ना, राम हमारा चौकारे भाई, हम बैठे आराम श्रीपाद महाराज की. हे चोट्टेचे आहेत ना महाराष्ट्रामध्ये, आमच्या सारखे तुकड्यावर लागलेले हे चोट्टे पंक्ती भेट करतात, पंक्ती भेट करतात, तुझा भाव करतात. माझ्या संतानं तुझा भाव केला नाही. इथे आमच्यासारखे काही तुकड्यावर लागलेले आहेत ना महाराष्ट्रामध्ये. कुळाबाजीनं शिकायला
समजून देणारे किती माणसं सापडतील महाराष्ट्रामध्ये. मला तिथपर्यंत न्या तुम्हाला जर माहिती असेल ना, मी त्याच्या पायाने हात लावेन. मी धर्मपुग्याचं मुस्कट सुद्धा बघत नाही. मी हा माझा स्वभाव आहे, मला नाही आवडत. मी त्याचा मुस्कट पण बघत नाही. मी ती वस्तूच तुम्ही आहात. चला तुम्हाला तिथपर्यंत नेतो. करायला करून तिथपर्यंत नेणारा मला तुम्ही दाखवा. जर माहिती असेल ना, मी त्याच्या पायाला हात लावीन. तुमच्या ते नाही लावला मग बोला. आहे तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा एखादा आहे. तुम्ही म्हणा सगळं सारखंच असतं. मी नाही म्हणत. मार्ग दयाकडे पतिव्रतेला भय नाही, मला कुठेही न्या. कदम दादा, पतिव्रतेला भय नाही, मला कुठं पण न्या. मी पोट्यावर तरी झोपलो तरी मला आनंद आहे. एकटा राहिलो मला आनंद आहे. काय बदल पडत नाही. गुरु गारोडी आला धावूनी, गुरु गारोडी आला धावूनी. आमची मुक्ताबाई काय सांगते, तिचं नका ऐकू रे, त्यांचं नका ऐकू, श्रीपाद महाराजांचं नका ऐकू, माझं वैयक्तिक पण नका ऐकू. पण ज्यांच्या जीवावर बायका पोरं फसतात त्या ज्ञानोबा तुकाराम एकनाथाचा ऐका. एकनाथ घबरे तुझे केली म्हणजे काही त्यांना आदर वाटेल का? त्यांचा विचार डोक्यात घेतला का? गुरु गारोडी आला पोट वैराग्याचे कशाला म्हणतात पोट? आता म्हातारा का नाही पोट झाला, तू इकडे घे. तू पोट कशाला म्हणतात? पोट कटतोय. पोट कटतो आहे. औषधाला पोट महाराष्ट्रामध्ये त्यालाच म्हणतात ज्ञान देवा प्रमाण आत्मा निदान म्हणतात ना. इकडं काय म्हणतात ते? गुरु गारोडी आला धावून, पोट वैराग्याचे पाठीले पाणी. तुम्ही पण व्यवस्थित ऐका. आमच्या मध्ये पण काही वाईब झालेले मेंटल आहे. आयुष्य केलं तरी मेळ बसणार नाही. गुरु गारोडी आला धावूनी, पोट वैराग्याचे पाठीले पाणी. विवेकांचन घातले नयनी. आणि पुढे काय का मुक्ताबाई? सोहम शब्द वाचविला नाम ध्वनी. काही आमच्यासारखे बांधते महाराष्ट्रामध्ये पंक्ती भेट करतात का पोटभर खावा वाटतात? पंक्ती भेट करतात का रिअलचर वाटतात? सर्वसामान्य जनता भ्रमामध्ये पडली. सोहम शब्द वाचविला नाम ध्वनी. माऊलीच्या हरिपाठामध्ये हा देखील इतिहास आहे. 800 वर्षापूर्वीचा. ज्ञानदेवा प्रमाण प्रसंग आणला आमच्यासारख्या पाप्यांनी.
बाई, घरामध्ये भाकरी थापणाऱ्या बाईला सांगण्याचा प्रसंग मैदानामध्ये आम्ही आणला, आम्ही इकडे पुढे घरात कांदे टाकतो. या बाईला पुढे आणलंय आम्ही आणि आम्ही घरात बसतो. शब्दाचा मारा केला. शब्द डोक्यात बसतात, शब्द डोक्यात बसतात. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान हा शब्द नाही, हृदयातला आत्माराम गोकुळातला कृष्ण नाही. पंढरीला पंढरीचा प्रमाण आहे ना, आहे ना प्रमाण. धरीला पंढरीचा चोर. किती लोकांना धरला, किती लोकांना धरला, किती लोकांना धरला. आणि ज्यांना धरला त्याला अंगात येणं म्हणतात हे मेंढर. ज्यांना धरला त्याला अंगात येणं म्हणतात. हे अंगात येणं आहे काय? जमीन असून काही उपयोग नाही. बी पेरायला पाहिजे. आणि बी पेरणारी माणसं गावागावामध्ये ठराविक असतात. सगळ्यांना पेरता येत नाही. जमीन असून काही उपयोगाची नाही. जमिनीमध्ये बी पेरायला पाहिजे. एवढं बाबडं काही कामाची नाही. बी पेरायला पाहिजे. नाहीतर पडीक जमीन म्हणतात, गावरान म्हणतात, गायरान म्हणतात. बी पेरायला पाहिजे. आणि सगळ्यांना बी पेरता येत नाही. खरं बोलतो मी, ठराविक माणसं बी पेरतात. बी असं झाकून पेरावं लागतं का असं फेकाटावं लागतं? मला सांगा ना तुम्ही. मी तुमची माळ घाली मी. बी असं झाकून पेरावं लागतं का असं फेकावं लागतं? नावं ठेवणारे हो. माणसाचा जन्म म्हणजे काय कुत्र्याचा जन्म आहे का रे? शब्द कळत नाही. मनुष्याचा नाम मोल हाय मोल, फिरसे नाही पिलेगा, पका फल गिर पडा, फिरसे नाही लगेगा. समाधान दादा दिसतात नाही. टेलिव्हिजन दादांचे भाऊ दिसतात नाही. नाट टिळे दादा दिसतात नाही. त्यांची मालकीन दिसते. मी गेल्यानंतर परत मी तुम्हाला दिसेल, दिसेल, दिसेल. ऐका जरा ऐका. बी पेरायला पाहिजे. बी बी मौल्यवान असतं का बाजार असतं? बी 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 डोकं चालत नाही. आधी बीज एकले मग रोप अंकुरले, एका बीजा पोटी तरू कोटी कोटी आणि सुमने फळे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, या बंगाची शेवटची ओढ येत सदर. बोला बरं काय ओढ आहे ती?
झोपले का? नाम विठोबाचे खेळणं मी वाचले. व्रत एका उत्तरेकडे जर गेलात ना उत्तरेकडे 96 पिढ्या गेल्या हो. तुम्ही मनाशेत म्हणून मी तुम्हाला सांगत तुम्हाला कोणीतरी मला जीवकुटी राहिला कुठल्या तरी जन्मामध्ये ऋणानुबंधनाचा संबंध असला पाहिजे म्हणून पोट तिडकीनं प्रत्येक वर्षाला सांगण्याचा प्रसंग आणताय तुम्ही. तुमचा माझा संबंध कुठेतरी असला पाहिजे. मंगळवेढ्याला जाण्यासाठी उत्तर दिशेकडे जर निघाला पिढ्या जरी पालत्या घातल्या राजात पिढ्या तरी मंगळवेढा तुला सापडू शकत नाही. मार्ग चुकला घेत जन्म कोटी हारी कैसा. प्रपंचातली एक नासकी गोष्ट संपादन करण्यासाठी केवढी उठाठेव करावी लागते तेवढं सांगतो आणि पुढे चालतो. भजन करा. प्रपंचामधली नासकी गोष्ट आज आहे उद्या नसेल. प्रपंचामधली एक नासकी गोष्ट संपादन होण्यासाठी केवढी उठाठेव करावी लागते. लगीन करावं लागतं. भागत नाही. नांदायला जावं लागतं. भागत नाही. जरा ऐका नवीन कोले आलेला असेल निवड लगीन करून भागत नाही. मी पण सुरू करून टाकला. शांत बस. लगीन करून जमत नाही. एवढा कुंकू लाव एवढा कुंकू लाव. धन्याचं आयुष्य वाढाव म्हणून एवढा भांगर हातभर बांगड्या पेट नवऱ्याच्या खांद्यावर मी जावी एवढं मोठं मंगळसूत्र पेंबी पर्यंत लोट एवढा पायामध्ये एवढाले पैंजन पायामध्ये एवढा मोठा घुंगूट नाही आणि माहेरी राहते. बरोबर का चुकलं? मी पण करून टाकला. शांतवास. सगळे नखरे बरोबर आहे. आई बघा मी पण नखरा केला कालच्याला. आई बघा मी पण नखरा केला काल. आई बघा बघा नखरा माझा. आई बघा माझा नखरा.
नखरा मला पुष्प विमान येईन का घ्यायला? तुझ्यापेक्षा तर दारू पिणारा बरा, देवाला टेन्शन नाही. हरिजनांनो व्यवस्थित ऐका. श्रीपाद महाराजांचा आशीर्वाद आहे का महाराष्ट्र? म्हणून मी घमेंडीने बोलतो. मला जरी सुडावर जरी पाठवलं तरी मला भय नाही. खऱ्याला भय नाही. चुकीच्याला जर रिझल्ट आहे तर खऱ्याला रिझल्ट नाही. गाव मागून खाईन, लिंता घेणार नाही. मी गाव मागून खाईन पण माघार घेणार नाही. आम्ही दैवाचे दैवाचे. आम्ही नामाचे दानक. मला तुम्ही सांगा, लगीन केलं चांगलं का वाईट? चांगलं आहे ना. एकादश करतोय, तुळशीला पाणी टाकतोय, सूर्याचा नमस्कार करतोय, हा गाईला चपाती घालते आहे ना, सोमवार पण करते. हा लगीन करणं चांगलं आहे का नाही? बघा माझं बी लगीन झालंय. माहेरी राहते चांगलं का वाईट? वाईट. इकडं म्हणताय लगीन केलं चांगलंय, लगीन केलंय ना पण माहेरी राहते, आता काय वाईट आहे? एका गुरुला 2 हरभऱ्याचे दाणे दिले. म्हणलं चांगली वागणूक दे, व्यवस्थित जग. ट्रकाच्या ट्रका एकानं हरभरे काढले, ट्रकाच्या ट्रका, आणि एकानं सोन्याची पेटी तयार केली. 12 वर्ष केली. गुरु आले, म्हणलं लय जपलं, सोन्याची पेटी तयार केली. 100 रुपयाला 4 उदबत्त्या, 25 रुपयाची एकच येते. दररोज सकाळी 25 रुपयाची एक उदबत्ती ओवाळतो आणि असा पाया पडतो शिरसाष्टांग. म्हणलं उचकव बरं पेटी. पेटी उचकवली. टप्पी 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 टप्पी, आणि तिथं तो हरभऱ्याचा दाणा. काढ बरं बाहेर घ्या हातात आणि चूर बरं जरा. चुरल्यावर सगळा फुकुटा बाहेर आला. लगीन करणं चांगलं आहे ना? चांगलंय. माहेरी जाणं चांगलं आहे का नांदायला जाणं चांगलं? नांदायला. नांदते का? नांदल्यानंतर रिझल्ट येतो. काल्याचा प्रसंग पहिली बोल.
रात्री भरल्या कीर्तनामध्ये एक मोबाईल आला. सांगोल्याच्या वरच्या बाजूची एक ताई होती, ते आपले नामधारक, की तुझ्या लेकराचा असा असा ऍक्सिडेंट झाला. हा सगळा बाजार बसलेला आहे. परिणाम एकावरही झाला नाही, फक्त परिणाम त्या आईवर झाला. खरं बोलतो का चुकीचं बोलतो? फोन आलाय, तुमच्या लेकराचं भरल्या सडकीवर असं झालंय. कीर्तन सुरू व्हायला 1 तास झालता, पुढे 1 तास अजून होतंय. तिनं असं ठरवलं का 1 तास उरकल्यानंतरच मी इथून तोपर्यंत उठायचं नाही. तिनं असं ठरवलं का फोन ऐकल्या कसं झालं तिला? मला बोलायला होता काय तुम्ही? कसं झालं तिला? काही मेंटल, एक या बाजारातले काही मेंटल आमच्यासारखे म्हणतात. हा 2 तास कीर्तन होऊन दिलं असतं, मध्येच उठून गेली. हा तिला काही लाज वाटते का? तुला वाटायला पाहिजे, लाज तुला वाटायला पाहिजे. तिची लाज का? ती 1 तास कीर्तन होते, कीर्तन संपू द्यायला पाहिजे होतं, जयविठ्ठल होऊन द्यायला पाहिजे होतं, प्रसाद होऊन द्यायला पाहिजे होतं, आरती होऊन द्यायला पाहिजे होती, प्रसाद घेतला असता, मंडळ केली असती. तिला काही लाज वाटते का? तिची लाज नको काढून तुला लाज वाटायला पाहिजे. चाल त्याच्या वंशात देवाकडे काही दिवस सुदामा राहिले. ऐपतीप्रमाणे कृष्णदेवाने सेवा केली. कुठं उठू कुठं बसू केलं. सुदामाला लाजत होता. सुद्धा काळजी नको करू. जिथं कृष्णदेव झोपायचा ना तिथं झोपायला न्यायचा. झोप माझ्यापाशी झोप. सुदामची असं काळजी करू नको. झोप. कृष्णदेव स्वतःच्या हातीनं नाणीत न्यायचे, स्नान करून द्यायचे, भरजरी चांगलं वस्त्र सुदामाला नेसून द्यायचा, तेल लावून मालिश करायचा, गोडधोड खाऊ घालायचा. बरेच दिवस सांभाळलं. एक दिवस कृष्णदेव सांगतो, सुदामा माझ्या भाऊजाईची काय तुला आठवण येत नाही? ती ताई या गर्दीतनं उठून गेली रात्री. ती तात निसकत गेली का रडत निघाली? ती असा पदर घेऊन, असं नखरे करून, अगदी म्हणजे असं करून अशी गेली का भांबावली? डोकं नाही चालत का? सुटला माझा पदर बाई मी नव्हते बहानत. Thank you.
महाराजांनाच राग. आता कोण महाराज केलं माझं डोकं चालत नाही. कधी कधी बरी होत आहे. समाजानं ज्यांना शहाणं म्हटलंय ते शानेच माणसं गधड्यावाने जीवन जगताय. आमचं आयुष्य गेलं कीर्तन प्रवचन सांगता सांगता आमच्या अंगात देव आलं नाही. अरे भल्या माणसा जरा ऐक रे, देव अंगात यायचा प्रश्नच नाही. नांदल्यानंतर 9 महिने होत वागावं लागतं. आपल्याला बापानं ठेवलंय काय? अरे 2-4 किलो वजन वागावं लागतं रे. 9 महिने 9 दिवस वज वागावं लागतं. हाताचा पाळणा डोळ्याच्या वाटी कराव्या लागतात रे. रात्र दिवस उठा ठेव करावी लागते. 9 महिने 9 दिवस ढकल्यानंतर राजा वाटायला पाहिजे ना. 9 महिने 9 दिवस काय फुकट श्रम पुरत नाही. 9 महिने 9 दिवस गेल्यानंतर बघा त्या माऊलीची अवस्था. वंशाला दिवाय परमार्थ म्हणजे काय? करमणूक आहे काय? परमार्थ म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकत नाही काय? वंशाला दिवाय वंशाला दिवा कैन्या उद्धार नांदायला पाहिजे गड्या. नांदायला पाहिजे. एकाला फुल प्रसन्न होत. चौकामध्ये खांब रोया सांगितला नारदानी आणि सूचना दिली. यानं जर म्हटलं आता तुला खाऊनच टाकलं तर आता त्या विशालचा खालून वरती जा. आहे बघा, खालून वरती जा. प्रकट झालेली माणसं आमच्यामध्ये काय? खालून वरती जा. पोटाला सांग आता वरती जा. सगळ्या गोष्टींपासून तुझी सुटका होईल. अरे तू भाई मुक्त होशील. तू म्हणजे राम झाले, म्हणजे राम झाले. वय मुक्त होशील. वरती जा. आता खाली ये. खालून आता वरती जा. वरून खाली ये. लागला त्याला उद्योग. त्या फुटाला लागला उद्योग. सारून घे दादा. जया श्रीपाद महाराजांची.
मात्र ध्वनी नाद तुझा परमार्थ तुला कळेल काय परिणाम आहे ना तुझा परमार्थ तुला कळेल. नांदायला जाणं खूप महत्वाचा विषय. ज्या वेळेला लग्न झालं काही लय सुंदर दिसत होती आणि 9 महिने ढकल्यानंतर भाऊ घ्यायला गेला आणि भाऊच्या संग जेव्हा माहेरी येते उमर चढती अरे 4 पटीनं सुंदर दिसते. जाताना तर सुंदर दिसत होती पण तिकडनं येताना कसं माझ्या मागं म्हणा परमात्म्याशी आलिंगन केने आणि वारस कुंदन रोमांचित हृदय प्रेमपूर्ण उसास्वनी करी लाटा उसळातील प्रेमाच्या लाटा काही दिवस सुदामची राहिली. तुम्हाला काही माझ्या भाऊजाईची यादच येत नाही. सुदामाच्या डोळ्यातलं पाणी आलं. चांगल्यापैकी वस्त्र नेसायला पोटभर जीव घातलं. दाग दागिन्यानं नटवला. हिरे मानक पोळे सोनं चांदी सुदामाला नटवलं चांगलं सुंदर बनवलं. कृष्णा येतो येतो. सुदाम त्या वेळेला कृष्णदेवाचा निरोप घेतो. ऐका जरा सुदामा कृष्णदेवाचा निरोप घेतो. काही दिवस मला जपलं काही दिवस मला सांभाळलं. काय उतरही व्हावे कवड्या गुणे जन्मा नाही येणे. कोणत्या जन्मामध्ये मी उपकाराची भेट तुमची फेडू शकतो. ज्या वेळेला उमऱ्याच्या बाहेर सुदामाला पोहोचवायला गेला कृष्णदेव हसत हसत वाटे लावायला जातात वेशीपर्यंत का भाव अवस्था होती. कृष्णदेव हसत हसत सुद्धा मला वाटे लावायला गेला वेशीपर्यंत का भाव अवस्था प्राप्त झाली. हे माझे आपल्या पिढीचे नाव धारक येते बीड. बोला दादा हे जर संत वचन राहिलं नसतं
संत साहित्याचा जर आपल्याला आधार राहिला नसता, जे नावं ठेवणारे जे बाहेर अंतंगवादी आहेत ना, यांना आपला मर्डर केला असता. हे प्रमाणांचा जर आपल्याला आधार राहिला नसता, नक्की मर्डर केला असता. बघा, तुम्हाला गोष्ट सांगतो मी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं आणि गोपाळांचं आणि काही गोपिकांचं ज्या वेळेला ऐक्य झालं, भाव अवस्था होत नव्हत्या. आज होतात का? आज होतात. फक्त एवढ्याच मंडपात होतात. नारायण बाबा माऊली, लक्ष्मण बाबा माऊली, बलभीम बाबा माऊली, सयानंद माऊली, पंडो बाबा
सद्गुरुनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ भगवान की जय सद्गुरुनाथ भगवान की जय तुमच्या नामाना तुमच्या नामाना ज्यांच्या नामाने ज्यांच्या नामा ज्यांच्या नामा तुम्हाला मुकला हे बाबा